श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपतये नमः. आज मी आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची एक छानशी कथा सांगणार आहे. कथा आहे गणपती बाप्पाच्या पृथ्वी प्रदक्षिणेची. कथा अशी आहे, एकदा गणपती आणि त्यांचे मोठे बंधू कार्तिकेय या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून वाद झाला. आणि हा वाद मिटवण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे पार्वती आणि शंकर यांनी या दोघांनाही पृथ्वी प्रदक्षिणा घाला अशी अट घातली. कार्तिकेय आपल्या मोरावर बसून पृथ्वीच्या दिशेने निघाला, तर गणपती मात्र आपल्या जागेवरच थांबला. सर्वांना आश्चर्य वाटले, पण गणपतीने आपल्या आईवडिलांना सांगितले की पृथ्वी ही माझी माता आहे आणि तिची प्रदक्षिणा म्हणजे माझ्या आईवडिलांची प्रदक्षिणा आहे. असे म्हणून त्याने आपल्या आईवडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या. त्यामुळे गणपती श्रेष्ठ ठरला. ही कथा आपल्याला शिकवते की बुद्धी आणि भक्तीने मोठे मोठे कार्य सहज शक्य आहे. गणपतीने पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली, ज्यामुळे तो श्रेष्ठ ठरला. त्याने आपल्या बुद्धीने परिस्थितीचा योग्य उपयोग केला आणि आईवडिलांची भक्ती केली की ज्यामुळे त्याला यश देखील मिळाले. या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. खरं जग आपल्या आईवडिलांमध्ये सामावलेलं असतं. त्यांची सेवा, त्यांचा सन्मान हा सर्वात मोठा धर्म आहे. तर चला, या गणेश उत्सवात आपण सर्वजण देखील ठरवूया, आईवडिलांचा सन्मान करू, त्यांना हसवू आणि त्यांच्या पायाशीच आपलं जग पाहू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.